नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय मराठी, पाठ क्रमांक 10 दंतकथा. वसंत सबनीस यांनी लिहिलेल्या दंतकथा या पाठातील स्वाध्याय, कृती, स्वमत, अभिव्यक्ती हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. कृती क्रमांक 1 अ आहे, कारणे शोधा व लिहा. त्यातील पहिली कृती आहे, पहिलं कारण आहे, लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही. कारण तर याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल की लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण लहानपणी दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले आणि त्यांच्यावरही रडण्याची पाळी आली होती. त्यामुळे लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही. दुसरं कारण आहे, दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकाला वाटते. कारण आणि उत्तर, दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकाला वाटते, कारण त्यांची सहनशक्ती पूर्णपणे संपली होती. दातांशी नावाने सुद्धा जवळीक असलेल्या व्यक्तींना भेटण्याची त्यांना इच्छा नव्हती. आता आ कृती करा. त्यातील पहिलं, दातांशी निगडीत म्हणी व शब्दप्रयोग यांची लेखकाच्या मते वैशिष्ट्ये, आणि ती वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य, दातांबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी एकही म्हण किंवा शब्दप्रयोग मराठीत नाही. आणि दुसरं वैशिष्ट्य, दातांशी संबंधित असलेल्या म्हणी व शब्दप्रयोग दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा यांचा प्रत्यय देतात. त्यातील दुसरं आहे, दातांसंबंधीच्या लेखकाच्या कल्पना, आणि त्या कल्पना आहेत, जे न घासल्यामुळे लहानपणी मार पडतो ते. ही पहिली कल्पना आहे. दुसरी कल्पना आहे, तरुणपणी जे खूप वेळ घासत बसल्यामुळे वडील माणसांची बोलणी खावी लागतात ते. तिसरी कल्पना, व्यवहारात कोण केव्हा पाडील याचा भरोसा नसतो ते. आणि चौथी कल्पना आहे, दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते. आता तिसरी आहे, दात दुखताना लेखकाला होणारे साक्षात्कार, आणि हे साक्षात्कार आहेत. पहिला साक्षात्कार, दात हेच सत्य आहे व जग मिथ्या आहे. दुसरा आहे, संसार असार वाटतो. तिसरं, बायको व मुले हा भास वाटतो. आणि चौथा साक्षात्कार झाला आहे लेखकाला, तो आहे, ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य आहे. कृतीमध्ये ई आहे, स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. पहिले आपण बघूयात परशाची वैशिष्ट्ये. त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे परशाचं, राजासारखा ऐटबाज व दिमाखात वागणारा. दुसरं, ताकदीची घमेंड बाळगणारा. तिसरं, स्वतःला सिंह म्हणून घेणारा. आणि चौथं आहे, आळशी, स्वतःचे दात घासायचाही कंटाळा करणारा. ही आहेत काही परशाची वैशिष्ट्ये. यानंतर आपण लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये बघूयात. लेखकाच्या स्वभाव वैशिष्ट्यामध्ये आपल्याला लिहिता येईल, पहिलं,
सोशिकपणा नाही. दुसरं, कुणाचेही मन दुखावण्याची वृत्ती नाही. तिसरं वैशिष्ट्य आहे लेखकाच्या स्वभावाचं की कधीकधी शौर्याचा आव आणतात. चौथं आहे स्वतःमधील न्यूनत्व प्रामाणिकपणे मान्य करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये होती. आता वळूयात आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. चौकटी पूर्ण करा. दुसरी ही जी कृती आहे ती, त्यामध्ये आहे लेखकाच्या मते 6वे महाभूत. आणि 6वे महाभूत, आता चौकटीत आपल्याला उत्तर लिहायचे, तर चौकटीत लिहावं लागेल दात. म्हणजे लेखकाच्या मते 6वे महाभूत काय आहे, तर ते दात आहे. लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा. कोणती उपमा दिलेली लेखकाने दुखऱ्या दाताला, तर ते चौकटीत लिहावं लागेल राक्षस. ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू. चौकटीत याचं उत्तर येईल वनराज. लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो. कसं केलं आहे त्याचं वर्णन, तर चौकटीत ते एका शब्दात आपल्याला लिहायचं आहे. तर त्या व्यक्तीला लेखकाने कमनशिबी म्हटलेलं आहे. चौकटीत उत्तर येईल कमनशिबी. आणि लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा. आता दाताला कवीने कोणती उपमा दिलेली आहे, तर कवीने दाताला दिलेली जी उपमा आहे ती आहे कुंदकळ्याची. चौकटीत उत्तर येईल कुंदकळ्यांची. आता तिसरं बघूयात. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व लिहा. तर त्यातील पहिलं वाक्य, 4 दिवसांनी दात दुखायचा थांबतो. हा प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. दुसरं वाक्य आहे सगळे खुश होतात. हे वाक्य सुद्धा कर्तरी प्रयोगाचं आहे. उत्तर आहे कर्तरी प्रयोग. तिसरं, त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन दिले. याचं उत्तर आहे कर्मणी प्रयोग. चौथं, डॉक्टरांनी लीलया दात उपटला. उत्तर कर्मणी प्रयोग. खालील तक्ता पूर्ण करा. आणि या तक्त्यामध्ये एका कॉलममध्ये दिलेला आहे सामासिक शब्द, दुसऱ्या कॉलममध्ये समासाचा विग्रह आणि तिसऱ्या कॉलममध्ये समासाचं नाव दिलेलं आहे. पहिला सामासिक शब्द आहे पंचमहाभूते. या समासाचा विग्रह असा करता येईल 5 महाभूतांचा समूह. आणि समासाचं नाव द्विगु समास. दुसरा सामासिक शब्द आहे परमेश्वर. विग्रह परम असा ईश्वर. आणि समास आहे कर्मधारय समास. तिसरं शब्दप्रयोग. याचा विग्रह शब्दाचा प्रयोग. समासाचे नाव विभक्ती तत्पुरुष. चौथा सामासिक शब्द आहे शेजारी पाजारी. समासाचा विग्रह शेजारी पाजारी वगैरे. आणि समासाचे नाव समाहार द्वंद्व. पाचवा शब्द विजयोन्माद. समासाचा विग्रह विजयाचा उन्माद. आणि समासाचं नाव विभक्ती तत्पुरुष. यानंतर खालील वाक्यात दडलेला वाक्यप्रचार शोधा व लिहा. आणि वाक्य दिलेलं आहे, माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून दातांची योजना झालेली आहे. या वाक्यामध्ये एक वाक्प्रचार दडलेला आहे आणि तो वाक्प्रचार आहे दाती तृण धरणे. त्यानंतर खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्य परिवर्तन करा. पहिलं वाक्य आहे, परशाने
प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता. हे वाक्य नकारार्थी आहे आणि कंसात सूचना दिली आहे होकारार्थी करा. तर याचं होकारार्थी करताना आपल्याला असं लिहिता येईल. उत्तर: परशाने प्रश्न उद्धटपणे विचारला होता. दुसरं वाक्य आहे, शिवाला काय भ्या हाय व्हय कुणाचं. हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे. याला विधानार्थी करा अशी कंसात सूचना दिलेली आहे. तर याला विधानार्थी करताना असं लिहिता येईल, शिवाला कुणाचंच भ्या नाही. तिसरं वाक्य आहे, तुझ्या अंगात लई हाडं आहेत. उद्गारार्थी करा. तर याचं उद्गारार्थी वाक्य होईल, किती हाडं आहेत तुझ्या अंगात. यानंतर वळूया स्वमताकडे. स्वमतामधील पहिलं स्वमत आहे, पाठातील विनोद निर्माण करणारी 5 वाक्ये शोधा. ती तुम्हाला का आवडली ते सकारण लिहा. आणि याचं उत्तर, दंतकथा हा लेख वसंत सबनीस यांनी अगदी विनोदी शैलीत लिहिला आहे. दातदुखी आणि दातदुखी जी आहे, या दातदुखीला आपण एक आजारच मानतो. दातदुखी हे कारुण्यपूर्ण, वेदनादायक आणि गंभीर अशा पद्धतीचा हा विषय आहे. पण हा विषय लेखकांनी नर्म विनोद, प्रसंगाशी संबंधित विनोद, अतिशयोक्ती, कोट्या, म्हणी यांचा वापर करून वाचकाच्या मनात अतिशय छानपणे बिंबवला आहे. लेखकाने लेखात अशा प्रकारची 2 वाक्ये लिहिली आहेत. त्यांना दातदुखीचा खूप त्रास झाला होता, त्यामुळे त्यावर ते प्रेम न करता काहीसा रागच व्यक्त करतात. हाच राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी दातांविषयी येणाऱ्या म्हणी, कोट्या यांचा वापर केलेला आहे. मराठी भाषेला दातांबद्दल आदर नाही, कारण मराठी भाषेत चांगली मंगल भावना व्यक्त करणारी दातांविषयी एकही म्हण, एकही वाक्प्रचार आढळत नाही. हे लेखन वाचत असताना सुरुवातीला गंमत वाटते, परंतु त्याचे बारीक निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की लेखकाचे म्हणणे हे बरोबर आहे. लेखकाचे म्हणणे आपल्याला खरे वाटते, ते आपल्याला पटते. आपण चेहऱ्यावरील डोळे, रंग, तीळ, खळी ह्यामुळे आपण गुंतून पडतो. ह्या गोष्टी माणसाला गुंतवतात. पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजूनही भेटायचा आहे, हे सुद्धा खरे आहे. यावरून लेखकाची सूक्ष्म निरीक्षण करण्याची जी क्षमता आहे ती पाहायला मिळते. दात पाहून वेडा झालेला प्रियकर हा उल्लेख वाचताक्षणी आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. दातदुखीचा त्रास होताना खूप वेदना होतात. हे स्पष्ट करताना लेखकांनी असे म्हटले आहे की एखादा लाकूडतोड्या जणू आपल्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला आहे आणि तो एकामागून एक घाव हा घालीत असतो. हा दाखलासुद्धा त्यांनी अप्रतिमपणे या ठिकाणी दिलेला आहे. दातदुखीच्या वेदना ह्या आपल्याला वाचताना जरी आठवल्या तरी दाताविषयी राग, द्वेष निर्माण होतो, तशी कल्पनाही केल्या जात नाही. लेखकांचे हे विनोद निर्मितीचे कौशल्य खरोखरच विलक्षण आहे. त्यानंतर लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अकराळ विक्राळ राक्षसाशी केलेली आहे. याबाबत तुमचे मत लिहा. आणि याचं उत्तर, सगळ्यांना दात हे आवश्यक असतात आणि प्रत्येकाला दात हे असतातच. दाताशिवाय माणूस याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. बहुसंख्य लोकांना
दातदुखीचा त्रास हा भयानक सतावतो. त्यांना वेदना होतात. ह्या झालेल्या वेदना त्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडच्या असतात. त्यांना त्या सहन होत नाहीत. काही लोक जोरजोराने ओरडतात, आरडाओरड करतात, बोंबा मारतात, सगळ्या घराने तरफडत असतात. याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरत नाही. आपले हात, पाय, डोके याला जखम झाली तर आपल्याला मलमपट्टी करता येते. आपण त्याची मलमपट्टी करू शकतो. दातदुखीबाबत तेही आपण करू शकत नाही. समजा डोके दुखले, अंग दुखले तर ते आपण चेपतो. डोकं चेपता येतं, अंग चेपता येतं, त्याला आपल्याला रगडता येतं, त्याला शेकता येतं, त्याला शेक देता येतो. त्यामुळं थोडंसं बरं वाटतं. पण दातदुखीच्या बाबतीत आपण हेही करू शकत नाही. त्याला आपण रगडू शकत नाही. जेवढं रगडलं तेवढंच आणखीन जास्त दात दुखतील. जेवढं चोळलं तेवढंच आणखीन दात दुखतील. जेवढं चेपलं तेवढं जास्त दात दुखतील. म्हणजे हे या बाबतीत लागू होत नाही. दातदुखीच्या प्रसंगातील लेखकाचं जे निरीक्षण आहे, लेखकाने हे निरीक्षण अत्यंत बहारदारपणे केलेलं आहे. त्यामुळे आपली स्वतःची दातदुखी आपल्याला आठवते. दात दुखत असताना आपल्या दातामागे जणू काही एखादा लाकूडतोड्या बसलेला आहे असं वाटतं आणि तो त्रास आपल्याला जीव घेणा वाटतो. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने थोडाफार फरक पडतो, थोड्याफार वेदना कमी होतात, पण नंतर ते पुन्हा त्याच वेगाने तो त्रास व्हायला लागतो. दातदुखी या वेदनेचं स्वरूप खूप अवाढव्य असते. त्याला राक्षसाखेरीज कोणतीच उपमा लागू पडत नाही. म्हणजे या दातदुखीला राक्षसच म्हणावं लागेल. दिवसा तरी हा त्रास आपण कसा तरी सहन करू शकतो. पण जशी जशी रात्र जवळ येते आणि रात्री दात ठणके मारू लागतो किंवा तो जर का ठणके मारायला लागला तर या कल्पनेने सुद्धा आपला अर्धा जीव जातो. आपला जीव अर्धमेला होतो. रात्रीच्या काय अडचणी तर रात्री वाहन मिळत नाही, दवाखाना बंद असतो, अनेक लोक आपल्याला मदत करतात, पण ते आपल्या वेदना ह्या वाटू शकत नाहीत. आपल्या वेदना हे त्यांच्या अंगावर ते घेऊ शकत नाही. आपली दातदुखी त्यांची दातदुखी म्हणून ते स्वीकारू शकत नाहीत. कारण त्या वेदना जो सहन करणारा आहे त्या सहन करणाऱ्यालाच माहीत असतात की वेदना ह्या काय असतात म्हणून. आता लेखकांनी दातदुखीला दिलेली जी अकराळ विक्राळ राक्षसाची उपमा आहे, ही उपमा कोणाला कळू शकेल तर ज्याला ह्या वेदना झालेल्या आहेत, त्या वेदना झालेल्याला किंवा वेदना सहन करणाऱ्यालाच लेखकांनी दातदुखीला दिलेली अकराळ विक्राळ राक्षसाची उपमा कळू शकेल. दुसऱ्या कोणालाही ती कळणार नाही. त्यानंतर स्वमतमध्ये आहे लेखकाच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटे टिपण तयार करा. आणि याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल. भारत देश परंपराप्रिय आहे. अनेक परंपरा आपण जपत असतो. आपल्याला हे माहीत आहे की आजारी पडल्यानंतर कुणीही आजारी पडल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये दाखल होतो आणि तेव्हा आपले शेजारी, आपले नातेवाईक, आपले मित्र हे त्यांना भेटायला जातात. यामागचे कारण काय तर माणूस आजारातून कमकुवत बनतो, त्याची मानसिक व शारीरिक स्थिती खालावते. या काळात आजारी माणसाला धीर देण्यासाठी, त्याचं सांत्वन करण्यासाठी शुभेच्छा ह्या दिल्या जातात. या समजुतीने सर्वजण त्या व्यक्तीला भेटायला जात असतात. आपण आजारी व्यक्तीसोबत गप्पा गोष्टी करतो, विरंगुळा करतो. हे सर्व घडले तर ते चांगलेच आहे, याबद्दल काही वाद नाही. पण प्रत्यक्षात काय होते, प्रत्यक्षात आपल्याला काय दिसते तर माणसे भेटायला येतात, काही वेळ थोड्या वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात, जसे की शेती, पीकपाणी, मुलंबाळं किंवा इतर विषय, या विषयावर ते बोलत असतात. आणि हे सगळं झाल्यानंतर
पुन्हा त्या आजारी व्यक्तीच्या दुखण्यावर येतात आणि त्याच्या वेदनेबाबत चर्चा करतात. मग त्या आजाराविषयी नको नको त्या गोष्टी बोलतात की तुम्हाला झालेला रोग कसा भयंकर आहे, किती त्रास होतो, याच्यामुळं किती नुकसान होतं, कसं नुकसान होतं, काही माणसांचा कसा मृत्यू झालेला आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्या ठिकाणी करतो. या गप्पा गोष्टीमुळे आजारी माणसाचं मनोबल किंवा धैर्य वाढण्याऐवजी त्याचं धैर्य हे खचून जातं, तो खचून जातो. त्याच्यावरचा ताण तणाव वाढतो. त्यामुळे त्याच्या मनात नकारार्थी प्रश्न निर्माण होतात. अशा परिस्थितीत आजाराशी लढण्याची शक्तीही कमी होते. याचा प्रकृती सुधारण्यावर वाईट परिणाम होतो. प्रकृती सुधारायचं तर सोडा, पण ती विपरीत स्थिती अशा ठिकाणी निर्माण होते. माणसे हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात तेव्हा आजाराशी जास्त बोलू देत नाहीत. हे यामागचं कारण आहे. कारण डॉक्टर त्या पेशंटला, त्या रोग्याला आराम सांगतो. तसेच दवाखान्यामध्ये वेळेची मर्यादा असते. पण ज्यावेळेस आपण पाहतो की आजारी माणूस जर घरी असला तर भेटणारे कधीही केव्हाही घरी येतात आणि कितीही वेळ गप्पा मारत बसतात. आजारी व्यक्तीची अन्य कामे काही आहेत का, त्याला काय हवं नको, त्याला आराम जेवण करायचे आहे का, अन्य काही कामे करायचे आहेत का, याचा विचारसुद्धा लोक करत नाहीत. खरं म्हणजे आजारी व्यक्तीला इतर व्यक्तींचा कमीत कमी संसर्ग झाला पाहिजे, हे नियम तर कोणी पाळतच नाही. मग आजारी व्यक्तीच्या भेटण्यासंदर्भात काही पथ्ये, काही नियम हे जरूर केले पाहिजेत आणि त्या नियमांचा किंवा त्या पथ्यांचा प्रचार व प्रसार हा करावा लागतो, हे सांगावं लागतं. त्यानंतर आपण वळूयात अभिव्यक्तीकडे. अभिव्यक्तीमधील पहिली आणि शेवटची अभिव्यक्ती आहे, प्रस्तुत पाठ तुम्हाला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा. म्हणजे तुम्हाला जर हा पाठ आवडला असेल तर का आवडला, आणि नाही आवडला असेल तर का नाही आवडला, हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर, पाठ्यपुस्तकात अनेक पाठ असतात. त्यापैकी काही पाठ आपल्याला खूप आवडतात. त्यातील दंतकथा हा विनोदी पाठ असल्यामुळे मला खूप आवडला. तो मी पुन्हा पुन्हा वाचला आणि यानंतरसुद्धा तो वाचत राहणार. आपल्याला दातदुखी हा प्रसंग फार छोटा वाटतो. आपल्यापैकी बरेच जणांनी हा प्रसंग अनुभवलेला असतो. दातदुखीमुळे खूप वेदना होतात, असहाय झाल्यासारखं वाटते. या प्रसंगावर हा लेख आधारलेला आहे. मात्र लेखक वसंत सबनीस हे त्या प्रसंगाकडं अत्यंत कारुण्यपूर्ण नजरेने न पाहता एका गमतीदार विनोदी दृष्टीनं पाहतात. आणि एखाद्या कारुण्यपूर्ण विषयाकडे जर गमतीदार नजरेने पाहिलं किंवा गमतीदारपणे आपण बोललो तर ती गोष्ट हळूहळू कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. की जसं आपण पाहिलं की कोरोनाला आपण पहिल्या काही दिवसांमध्ये लोक खूप घाबरले, पण आता त्या कोरोनाचा बाऊ करत नाहीत, त्याला घाबरत नाहीत. त्यामुळं त्याचा जणू काय आपण मजाक उडवलेला आहे कोरोनाचा, असं या ठिकाणी असं वाटत राहतं. दातदुखीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलल्यामुळे त्या घटनेचे जे रूप हे बदलून गेलेले असते. त्यामुळे माणसाच्या वागण्यातील हास्यास्पदता, विसंगती ही दिसायला लागते. हे बदललेलं रूप लेखकांनी नर्मविनोदी अशा शैलीत चित्रित केले आहे. या नर्मविनोदी शब्दयोजनेमुळे वाचकाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतेच. लेखकाला मनुष्य स्वभावाचे नमुने हे मार्मिकपणे टिपण्यात यश आलेलं आहे. त्यामुळे कधीकधी वाचक हा खळखळून हसतो. यामधील विसंगती या माणसाला हसतच दाखवून दिले आहेत. हा लेख चुरचुरीत वाचनीय होण्यासाठी
लेखकांनी दातदुखीच्या वेळी वास्तवात घडणारे प्रसंग, अतिशयोक्ती, म्हणी, वाक्प्रचार यांचा वापर करून छान पद्धतीने लिहिलेला आहे. शाब्दिक कोट्यांचा तर अगदी सुरेख वापर या ठिकाणी केलेला आहे. काही उदाहरणं अशी आहेत की लेखाच्या सुरुवातीला आपण पाहतो की लेखकाने दाताची सांगड ही पंचमहाभूताशी घालून दिलेली आहे. पंचमहाभूत ही संपूर्ण विश्वात महत्त्वपूर्ण मानली जातात. दात मात्र माणसाचा सामान्य अवयव मानला जातो. या लेखामध्ये लेखकाने दातांना 6वे महाभूत असे संबोधित केले आहे. अत्यंत सामान्य गोष्टीला महान दर्जा दिल्यामुळे गमतीदार व विरोधाभास असणाऱ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. पुढच्या परिच्छेदामध्ये परमेश्वराला दाताची कल्पना 6-7 महिन्यांनी सुचली असावी असे लेखक लिहितात. हे वाचताक्षणी फार हसू येते की परमेश्वर सर्वशक्तिमान आहे, परिपूर्ण आहे आणि दाताची कल्पना उशिरा सुचल्याने असं सुचल्याचं लिहून लेखकानं माणूस आणि ईश्वर यांचे जवळचे नाते हे निर्माण केलं आहे. त्यामुळे इथे सुद्धा गमतीदार विरोधाभास हा निर्माण होतो. भाषेतील निरीक्षणंसुद्धा बहारीचे आहेत. दातासंबंधात एकही मंगलमय म्हण व वाक्प्रचार मराठीत नाही. दातांवरून ज्या म्हणी वाक्प्रचार आहेत त्या दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा दाखवून देतात. परंतु या लेखात त्यांच्या वापरामुळं लेखाला चवच निर्माण झाली आहे. दात खाऊन प्रेयसीसाठी वेडा झालेला प्रियकर अजून पाहिला नाही असे म्हटले जाते. या उल्लेखामुळे लेखाला अत्यंत गमतीदार व विनोदी वळण मिळालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक वाचकाला तो सहज आवडेल असा आहे की मीच नाही तर कोणत्याही वाचकाने जर दंतकथा हा लेख वाचला तर तो या दंतकथेच्या जणू प्रेमातच पडेल असं या दंतकथेचं लिखाण झालेलं आहे. तर या अभिव्यक्तीच्या समाप्तीबरोबरच या ठिकाणी आपण दंतकथा या पाठाचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही सूचना असतील, काही प्रतिक्रिया असतील तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या मांडा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.